तर अजित पवारांनी अत्यंत घणाघाती आरोप केलेले आहेत। अर्थातच शरद पवारांचं या संदर्भातली प्रतिक्रिया, त्यांचं उत्तर बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काय नेमकं शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर घडलं, कसं हे सगळं घडत होतं, याबाबत मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। कर्जतमध्ये अजित पवार गटाचा सध्या चिंतन शिबिर सुरू आहे। आजचा समारोपाचा दिवस आहे आणि काय नेमक्या विचारांची शिदोरी घेऊन जायचे कार्यकर्त्यांना हे संबोधित करत असताना, मार्गदर्शन करत असताना राष्ट्रवादीमध्ये काय नेमक्या अंतर्गत घडामोडी घडल्या या संदर्भातले मोठे गौप्यस्फोट अजित पवारांनी आजच्या त्यांच्या या भाषणामध्ये केलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीची आता पुढची राजकीय वाटचाल ही कशी असणार आहे या भाषणामधून दिसून येते। एकंदरीतच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारीची घोषणा अजित पवार करणार आहेत। मात्र इथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काय नेमके बदल होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राचं राजकारण आता एका वेगळ्या राजकीय वळणावर पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या भाषणामधून त्याची ही चुणूक दिसलेली आहे। पवार यांनी नेहमीच आपल्याला गाफील ठेवलं, हे कशासाठी आणि कोणासाठी केलं असा त्यांनी प्रश्न विचारलाय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सागर, अत्यंत घणाघाती आरोप आणि मोठे गौप्यस्फोट आता अजित पवारांनी त्यांच्या कर्जतमधल्या या भाषणामध्ये केलेत। पवारांवर हे सगळे आरोप केलेले आहेत, आम्हाला गाफील ठेवलं जात होतं म्हटलंय। काय नेमकं या भाषणाचा सार काढायचा? अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या या जे काही त्याचा मेळावा आहे त्यातलं जे भाषण आहे त्यामध्ये प्रामुख्याने थेट शरद पवार यांचीच पोलखोल केली असं म्हणावं लागेल। कारण की वायबी चव्हाण सेंटर आहे ते शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता त्यानंतरनं तो नियोजित राजीनामा होता, पण हे राजीनामा मी स्वतः राजीनामा देतो आणि तू सरकारमध्ये जा अशा मोठा गौप्यस्फोट हा अजित पवारांनी केलेला आहे। हे फार महत्वाचं आहे की कारण की त्या दिवशी आपण जर त्या दिवशी पाहिलं असेल शरद पवारांनी राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीने नाट्यमयच्या आंदोलन सुरू झालं पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी, त्याची देखील अजित पवार यांनी पोलखोल केलेली आहे। जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलवून मुद्दामून राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करण्याची सूचना देण्यात आल्या असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जे पडद्यामागे घडलं होतं त्याचीच पोलखोल आज उघड पद्धतीने अजित पवार यांनी केलेली आहे। इतके दिवस अजित पवार थेट नेमकं काय घडलं त्या दिवशी अजित पवार हे एकमेव होते की शरद पवार यांनी घेतलेल्या गोष्टीचं समर्थन करत होते, ते देखील पूर्वनियोजित होतं कसं हे देखील आज अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। यामुळे जे चेहरे दिसत होते ते नेमके कशासाठी होते अजित पवार यांनी हे आज पोलखोल केल्याने हे उघड होत आहे आणि कुठे ना कुठेतरी अजित पवार हे दाखवू पाहत आहेत की शरद पवार एकंदरीतच सागर, एकंदरीतच राष्ट्रवादीच्या या सगळ्या राजकीय अंतर्गत ज्या घडामोडी आहेत त्याची एक प्रकारे पोलखोल झाली आहे। मात्र यावर आता शरद पवार गटाचं काय नेमक्या प्रतिक्रिया असतील, शरद पवार या संदर्भात काय नेमकी भूमिका मांडतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। घड्याळ तेच वेळ नवी असा नारा आज अजित पवारांनी दिलाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे